पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या व्याख्यानामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण विकासाचं अर्थशास्त्र सेमिस्टर नंबर 5 या विषयाचं अभ्यासक्रमाची तोंड ओळख करून घेतलेली आहे. आज प्रत्यक्षात या अभ्यासक्रमातील पहिला घटक, त्या पहिल्या घटकातील 1.1 जो घटक आहे हा घटक समजावून घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये या घटकावर म्हणजे 1.1 या उपघटकावर जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आर्थिक विकासाची संकल्पना सांगून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक विशद करा. हा 10 गुणांकासाठी हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे जे उत्तर आहे मी PDF फाईलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून दिले आहे. आज ही संकल्पना म्हणजे आर्थिक विकास आणि विकासाची संकल्पना आपण समजावून घेणार आहोत आणि आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील मूलभूत नेमका फरक काय हा फरक थोडक्यात समजावून घेणार आहोत. तर चला मग विद्यार्थी मित्र हो, आर्थिक विकासाची संकल्पना सांगून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक विशद करा या प्रश्नाचे उत्तर नेमकं आपण कसं लिहायचं असतं थोडक्यात आपण या संदर्भात ओळख करून घेऊ. तर विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाची जी ओळख आहे ती ओळख समजावून घेत असताना या प्रश्नाची थोडक्यात प्रस्तावना आपण समजावून घेऊ. 1776 मध्ये अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात आर्थिक विकासाच्या अभ्यासावर वेगवेगळ्या विचारवंताच्या विचारसरणीचा प्रभाव पडत गेला. यामध्ये डॉक्टर मार्शल असो, प्राध्यापक पिगो असो, प्राध्यापक केन्स असो, कार्ल मार्क्स असो, पॅटिनकन असो, यासारख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राचा विकास आणि विस्तार घडवून आणला आणि त्यामध्ये विकासाबाबतच्या आपल्या संकल्पना मांडत नेल्या. 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये साम्राज्यवादाच्या अतिहव्यासामुळे पहिलं महायुद्ध घडून आलं ते 1914 ते 1919 या कालावधीमध्ये. त्यानंतर जागतिक महामंदी आली ते 1929 ते 1934 या काळात आणि त्यानंतर 1939 ते 1945 या कालावधीमध्ये जगामध्ये दुसरं महायुद्ध घडून आलं. साम्राज्यवादाचे खूप मोठे प्रतिकूल परिणाम जगाला अनुभवले आणि मग जगाच्या संपूर्ण देशातले मग ते विकसित असो, विकसनशील देश असो किंवा अल्पविकसित देश असो, या देशांनी समूहाच्या विकासावर, आर्थिक विकासावर भर देण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक विकासाच्या अभ्यासाची व आर्थिक विकासाची प्रेरणा संपूर्ण जगभर पसरत गेली. साधारणपणे आर्थिक विकासाचा संबंध हा औद्योगिकरणाशी जोडला जातो. लोकांचे शेतीवरील अवलंबित्व कमी करणे आणि उद्योग व सेवा क्षेत्रातील अवलंबित्व वाढवणे म्हणजेच आर्थिक विकास होय असा साधा सोपा अर्थ आर्थिक विकासाबाबतीत सांगितला जातो. देशातील साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उपयोग करणे, देशामध्ये मग शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, या शेती क्षेत्र उद्योग क्षेत्रातील उत्पादनात वाढ घडवून आणणे, राष्ट्राची निर्यात वाढवणे, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे म्हणजेच आर्थिक विकास होय असा अर्थ आर्थिक विकासाचा सांगितला जातो. म्हणजेच विविध अर्थशास्त्रज्ञांच्या मते ज्या देशाच्या
शेतीचा, उद्योगाचा, सेवा क्षेत्राचा, राष्ट्रीय उत्पन्नामधील वाढीचा, दरडोई उत्पन्नातील वाढ आणि निर्यातीमध्ये सातत्याने वाढ होत असेल, विकास आणि विस्तार होत असेल, तर त्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, आर्थिक विकासाची संकल्पना आता आपण समजावून त्याची प्रस्तावना समजावून घेतल्यानंतर आता आपण आर्थिक विकासाचे असणारे वेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी जी व्याख्या केली आहे ते व्याख्यांचा थोडक्यात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय उत्पन्नाबाबतीत प्राध्यापक लुईस यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या असे, दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. तर विद्यार्थी मित्र हो, पहिल्यांदा दरडोई उत्पन्न या शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. दरडोई म्हणजे प्रत्येक डोक्याचं, उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात जर वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो आहे. अशा प्रकारची साधी सोपी व्याख्या प्राध्यापक लुईस यांनी मांडलेली दिसून येते. त्यानंतर प्राध्यापक ब्राईट सिंह यांनी आर्थिक विकासाबाबतीत एक व्याख्या केलेली आहे. आर्थिक विकास म्हणजे देशाच्या व समाजाच्या अल्पविकसित स्तराकडून उच्च आर्थिक स्तराला गाठण्याचा प्रयत्न होय. म्हणजेच देशातील समाजाचा अल्पविकसित स्तराकडून म्हणजे गरिबाकडून श्रीमंत घटकाकडे किंवा गरीब लोकांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विकास घडवून येणं म्हणजे आर्थिक विकास. अशा प्रकारची संकल्पना ब्रॅड सिंह यांनी मांडलेली आहे. मायर व बोल्डविन यांनी आर्थिक विकासाबाबतीत जी संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना अशा प्रकारची आहे. म्हणजे व्याख्या जी मांडलेली आहे ती व्याख्या अशी आहे, आर्थिक विकास ही एक अशी न संपणारी प्रक्रिया आहे की जिथे आर्थिक विकास ही एक अशी न संपणारी प्रक्रिया आहे व ती दीर्घकालीन असून एका अर्थव्यवस्थेत वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते. थोडक्यात आर्थिक विकास ही एक गतिमान दीर्घकालीन प्रक्रिया असते ज्यामध्ये वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ आणि सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व तांत्रिक संरचना यासारख्या सर्व घटकात उपलब्ध साधनाचा पर्याप्त वापर करून मोठे बदल घडवून आणले जातात. त्याला शाश्वत विकास प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जे आर्थिक विकास म्हणजे असा विकास की ज्यामध्ये लोकांच्या उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ घडून येत असते, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक संरचनेमध्ये सातत्याने बदल घडून येतात. त्या सर्व बदलांना आपण आर्थिक विकास असं संबोधतो. आता आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आपण आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास हा दोन बाजूने विचारात घेतला जातो. त्यामध्ये एक पारंपरिक दृष्टिकोन. याला पारंपरिक दृष्टिकोन का म्हणतात? खरं आर्थिक विकासाच्या बाबतीत ज्या प्रारंभिक अर्थशास्त्रज्ञांनी जे विचार मांडले त्याला आपण पारंपरिक दृष्टिकोन असं म्हणतो. ज्यामध्ये ॲडम स्मिथ, डॉक्टर मार्शल, प्राध्यापक पिगू, डॉक्टर रॉबिन्सन यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी जे विचार मांडले आर्थिक विकासाबाबतीत त्याला पारंपरिक दृष्टिकोन असं म्हणतात. त्यांच्या मते आर्थिक विकास कुणाला म्हणावा की ज्या देशाचा आर्थिक विकासाचा संबंध दरडोई उत्पन्नातील वाढीशी जोडला जातो त्याला आर्थिक विकास म्हणावा. म्हणजेच ज्या देशाचं दरडोई उत्पन्न वाढत आहे त्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढत असेल तर देशाचा आर्थिक विकास होतो आहे. मग देशातील दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर देशाच्या उत्पादन क्षमतेत वाढ केलं पाहिजे. देशातील उत्पादन क्षमतेत जर वाढ घडून आलं तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊ शकतं. म्हणून आर्थिक विकास आणि राष्ट्रीय दरडोई उत्पन्न आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. अशा प्रकारची संकल्पना पारंपरिक दृष्टिकोनामध्ये मांडण्यात आली. आधुनिक दृष्टिकोनामध्ये नुसताच राष्ट्रीय उत्पन्नाला महत्त्व दिलं नाही, तर आर्थिक विकास फक्त राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून नसून आर्थिक उत्पन्नाबरोबरच देशातील आर्थिक विकासाशी संबंधित असणारे जे घटक आहेत म्हणजेच देशातील दारिद्र्य निर्मूलन झालं पाहिजे, देशात आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे आणि देशातील रोजगार निर्मितीची क्षमता जर सातत्याने वाढत असेल तर त्याला आर्थिक विकास असं म्हणावं. अशा प्रकारचं मत आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलं.
तर जागतिक बँकेच्या विकासाबाबतचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये सुद्धा आर्थिक विकासाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. जागतिक बँकेच्या मते आर्थिक विकास म्हणजे मानवाच्या दर्जात वाढ करणे. मानवाचा दर्जा कशावर अवलंबून असतो? जर त्या मानवाला चांगलं शिक्षण दिलं गेलं, उच्च प्रतीचं आरोग्याच्या सुविधा दिल्या गेल्या, पोषक आहार दिलं गेलं, त्याचं दारिद्र्य निर्मूलन केलं गेलं, त्याला स्वच्छ हवा, पाणी, जमीन उपलब्ध करून दिली, त्याला रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्याला जर व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं आणि उच्च दर्जाची सांस्कृतिक मूल्यांची जर त्याची जपणूक केली तर मानव हा परिपूर्ण होऊ शकतो, मानवाच्या दर्जात वाढ होऊ शकतो. आणि ज्या देशातील मानवाच्या दर्जात वाढ होत असते त्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे, अशा प्रकारचा दृष्टिकोन जागतिक बँकेने सांगितलेला आहे. जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्याने 1998मध्ये अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक दिलं गेलं, अशा अमर्त्य सेन यांचं विकासाबाबतीचं मत आपण समजावून घेऊया. डॉक्टर अमर्त्य कुमार सेन यांच्या मते आर्थिक वृद्धी म्हणजे काय किंवा आर्थिक विकास म्हणजे काय की ज्या ठिकाणी मानवाचे जीवन आणि या जीवनामध्ये स्वातंत्र्यता असते. जे डॉक्टर सेन यांचा विकासाचा जो दृष्टिकोन आहे ते मानवाला चांगलं आरोग्य आणि मानवाला जर चांगलं शिक्षण मिळत असेल आणि त्याबरोबरच माणसाच्या किंवा व्यक्तीच्या उत्पन्न वाढीबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि त्याची गरजाची पूर्तता होत असेल तर त्या देशाचा आर्थिक विकास होतो आहे, अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी अमर्त्य कुमार सेन यांनी मांडलेली दिसून येते. त्यानंतर अमर्त्य कुमार सेन यांनी जी संकल्पना मांडली त्यामध्ये तिसरी एक संकल्पना मांडली, ते युनेने मांडली. जागतिक राष्ट्र संघटनेने जी संकल्पना मांडली त्यांच्या मते आर्थिक विकास कुणाला मिळावं की ज्या देशामध्ये विशेषतः तंत्रज्ञानामध्ये बदल होत असतो, सामाजिक दृष्टिकोनामध्ये बदल होत असतो, सांस्कृतिक वातावरणामध्ये बदल होत असतो, समाजातील विविध संस्थांमध्ये होणारे फेरबदल हे सकारात्मक स्वरूपाचे असतात, अशा विकासाला आर्थिक विकास म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा मांडलेली दिसून येते. तर आता आर्थिक विकासाची संकल्पना समजावून घेतल्यानंतर आर्थिक वृद्धीबाबतही थोडक्यात आपण माहिती समजावून घेऊ. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. याबाबत अर्थशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. सर्वसाधारणपणे आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या शब्दांचा वापर एकाच अर्थाने केला जात असला तरीसुद्धा प्राध्यापक शुम्पेटर यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक प्रथमतः स्पष्ट केला. आता आर्थिक वृद्धीची व्याख्या आपण समजावून घेत असताना प्राध्यापक शुम्पेटर यांनी जे आर्थिक वृद्धीची जी व्याख्या सांगितलेली आहे ते म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात संतपणे आणि सातत्याने होणारे बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय. म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजेच अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात संत पद्धतीने आणि सातत्याने जे बदल होत राहतात त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना प्राध्यापक शुम्पेटर यांनी मांडली. जे के मेहता यांनी सांगितलं की आर्थिक विकासामध्ये जे बदल घडून येतात ते गुणात्मक स्वरूपाचे घडून येतात आणि आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये जे बदल घडून येतात ते संख्यात्मक स्वरूपाचे घडून येतात. संख्यात्मक स्वरूपाचे जे बदल घडून येतात अर्थव्यवस्थेमध्ये त्याला आर्थिक वृद्धी म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना जे के मेहता यांनी मांडली. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल, दृढ उत्पन्नात वाढ होत असेल, आर्थिक विकासाचा दर वाढत असेल, अशा प्रकारच्या संख्यात्मक स्वरूपात जे सातत्याने वाढ होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आर्थिक वृद्धी म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना जे के मेहता यांनी मांडली. किंडलबर्ग यांनी ज्या आर्थिक वृद्धीच्या बाबतीत जी संकल्पना मांडली ती अशी होती की आर्थिक वृद्धीचा अर्थ म्हणजे उत्पन्नातील वाढ होय. जर उत्पन्नात जर सातत्याने वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो आहे, अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली. आणि उर्सुला हिक्स यांनी जी आर्थिक वृद्धीची जी संकल्पना त्यांनी मांडली त्यांचं मत असं होतं, विकसनशील देशांची जर आर्थिक प्रगती होते त्याला आर्थिक विकास म्हणावं आणि विकसित देशामध्ये जी विकासाची प्रक्रिया असते त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणावं. म्हणजेच विकसनशील देशात घडून येणारा जो विकास असतो तो विकासाची प्रक्रिया असते त्याला विकास म्हणावा आणि विकसित देशामध्ये जी का वाढीची प्रक्रिया घडून येते त्याला आर्थिक वृद्धी म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी
हिक्स यांनी मांडलेलं दिसून येतं. उर्सला हिक्स यांनी आर्थिक विकासाबाबत आणि आर्थिक वृद्धीबाबत जी संकल्पना मांडली ती थोडक्यात आपण समजावून घेतली. आता विद्यार्थी मित्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये नेमका फरक काय हे समजावून घेत असताना पुढील प्रकारचा जो चार्ट दिलेला आहे, एका बाजूला आर्थिक वृद्धीचे असणारे मुद्दे 10 मुद्दे मांडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक विकासाचे वेगवेगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहोत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासामध्ये नेमका फरक कोणता आहे थोडक्यात आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आर्थिक वृद्धी ही संकल्पना विकसित अर्थव्यवस्थेची म्हणजेच विकसित देशाशी संबंधित असते आणि आर्थिक विकास ही संकल्पना फक्त विकसनशील देशांशी संबंधित असते. आर्थिक वृद्धीमध्ये संसाधनाच्या कार्यक्षमपणे पुनर्वितरण याशी संबंधित असतो आणि आर्थिक विकासामध्ये जी संसाधनं न वापरता पडून राहिलेली असतात अशा संसाधनाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. आर्थिक वृद्धी ही संतपणे होणारी दीर्घकालीन स्वरूपाची असते. आर्थिक विकास हा स्वयंपूर्ण तुटक परंतु खंडित स्वरूपाचा असतो. आर्थिक वृद्धीमध्ये साधने जे विकसित असून त्याचा वापर होतो म्हणून त्याला आर्थिक प्रगतीला आर्थिक वृद्धी असं म्हणतात. आणि आर्थिक विकासामध्ये अपुऱ्या ज्ञानाअभावी उपलब्ध साधनांचा वापर शक्य नसतो म्हणून त्या संसाधनाचा विकास करणे हा आर्थिक विकासामध्ये समाविष्ट असते. आर्थिक वृद्धीमध्ये सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची फारशी गरज नसते, तर आर्थिक विकासामध्ये सरकारच्या मदतीची अंतिम ही गरज असतेच. आर्थिक वृद्धीमध्ये प्रगतीचे किमान पातळी गृहीत धरूनच वृद्धीची प्रतिमाने मांडण्यात येतात, तर आर्थिक विकासामध्ये प्रगतीच्या विशिष्ट पातळीच्या अभावी गुणात्मक परिवर्तनाची अधिक गरज असते. आर्थिक वृद्धीमध्ये नवनिर्मितीची शक्यता नसते, तर आर्थिक विकासामध्ये नवनिर्मितीची नवमूल्यांची खूपच गरज असते. आर्थिक वृद्धीमध्ये स्थैतिक संतुलनाची एक अवस्था आहे, तर आर्थिक वृद्धीमध्ये गतिशील संतुलनाची अवस्था आवश्यक असते की गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने प्रगती करणं गरजेचं असतं. आर्थिक वृद्धीत एखादा देश पुढे येत असतो पण त्याची गती अत्यंत मंद असते. आर्थिक विकासामध्ये एका देशाच्या कार्यामध्ये गतिशीलता असून तो उन्नतीकडे तीव्र गतीने वाढत जातो. आर्थिक वृद्धीमध्ये आर्थिक बदल व परस्परात सतत घडणाऱ्या घटकांचा परिणाम होत असतो, तर आर्थिक विकासामध्ये जसे प्रगतीचे पाऊल आहे ज्यामधून सृजनात्मक शक्तीचा जन्म होत असतो, अशा प्रकारे आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक असला तरीही अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या संकल्पना समान स्वरूपाच्या मांडल्या आहेत. परंतु संपिटर यांच्या मते आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्हीही संकल्पना भिन्न असून विकसित देशामध्ये जो विकास घडून येतो किंवा जी वाढ घडून येते त्याला आर्थिक वृद्धी असं म्हणतात आणि अविकसित देशात किंवा अविकसनशील देशामध्ये जी विकासाची प्रक्रिया सुरू असते त्याला आपण आर्थिक विकास असं संबोधतो. विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न 10 गुणांकासाठी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येतो. या व्याख्यानामधील काही मुद्दे आपल्यास कळले नसतील, या व्याख्यानासंदर्भात या प्रश्नासंदर्भात आपल्याला काही शंका असतील तर जरूर आपण माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा माझ्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधावा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं. धन्यवाद.